नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मीरा भयंदर पोलीस भरतीचा अंतिम निकाल आहे तो लागलेला आहे. ज्याच्यामध्ये अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेला माहिती घेऊन आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता इथं तुम्हाला मी यादी दाखवत आहे. ही यादी जर बघाल इथे निकालाच्या अंतर्गत तुम्ही जाल तुम्हाला इथे 12 जुलैला काय करेल की तुम्हाला तात्पुरती निवड यादी, प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्ट आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी ही लावलेली आहे. आता याच्यामध्ये काय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर फायनल होतं, पण ही यादी ऑलमोस्ट फायनल असते. तर ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ना या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांना काय होईल की सेपरेट लिस्ट दिली जाईल, त्याच्या सिलेक्शन यादी असणार आहे. आता हे विद्यार्थी आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार. तर बघा ओपनसाठी जर बघितलं तर तुम्ही निखिल ओंबासे यांनी काय केलं की टॉप केलेलं 130 मार्कांसह 150 मार्कांचं होतं हे. तर 130 मार्कांसह यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे. आता तुम्ही जर बघूया तुम्ही तर इथं टोटल जर बघितलं तुम्ही तर ओपनचे विद्यार्थी घेतलेले आहेत ओपन कॅटेगरीमधून 87 विद्यार्थी घेतलेले आहेत. बघा किती विद्यार्थी घेतलेले आहेत 87. कट ऑफ डिसाईड करूयात आपण की 89 कट ऑफ आहे एक सर्व्हिसमनचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ जो आहे हा आहे 108 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ओके 108 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो असणार आहे 121 मार्कांचा कट ऑफ आहे. 121 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे शेड्यूल कास्ट SC कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल जर बघितले तर सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो 110 मार्कांचा आहे. महिलांसाठी कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे 97 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमनचा कट ऑफ 78 मार्कांचा कट ऑफ असणार. टोटल 26 विद्यार्थी यांनी काय केले की सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर ST साठी जर बघितलं तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या सिलेक्शनची आहे 17. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार कट ऑफ जो आहे तो आहे महिलांसाठीचा आहे तो 98 मार्कांसाठी आहे. स्पोर्ट पर्सनचा आहे तो 98 मार्कांसाठी आहे आणि ST जनरलचा आहे तर 110 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर VJA साठी जर बघितलं तर टोटल 4 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे. जनरलचा कट ऑफ आहे 117 मार्क आणि महिलांचा कट ऑफ आहे तो आहे 106 मार्क. NTB कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 116 मार्क जनरलचा कट सर्वसाधारणचा कट ऑफ आहे आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ आहे 98 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतर ना पुढची कॅटेगरी NTC मध्ये 13 उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत. तर जनरलचा कट ऑफ आहे 120 मार्कांसह. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ आहे 105 मार्कांसाठी. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमन 82 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. NTD मध्ये 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. सर्वसाधारण कट ऑफ आहे 120 मार्क, 104 मार्क महिलांचा कट ऑफ असणार आहे. SBC मध्ये जर बघितलं तर टोटल 2 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. महिलाचा आहे 93 मार्कांचा कट ऑफ आणि SBCचा 112 मार्कांचा कट ऑफ आहे. OBCच्या बाबतीत जर बघितलं तर टोटल विद्यार्थी सिलेक्टेड घेतलेले आहेत यांची संख्या आहे 27. महिलांसाठी कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे 102 मार्कांसह. पोलीस चाइल्ड 72, अनाथ 97, त्याच्या अर्थक्वेक अफिटी 106 मार्क आणि जनरलचा जो आहे तो कट ऑफ आहे 115 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ते SEBC आहे. टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 23 मध्ये जर बघितलं तर कट ऑफ बघितला महिलांचा 103 मार्कांचा आहे. सर्वसाधारणचा कट ऑफ आहे तो 118 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे EWS. टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 23 मध्ये जर बघितलं तर आहे 72 मार्कांचा EWS पोलीस कट ऑफ आहे. महिलांसाठी 95 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी 95 मार्कांचा कट ऑफ आहे आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 105 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना हे आहे ती पूर्ण वेटिंग लिस्ट आहे. तर वेटिंग लिस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर हे सगळ्यांची कॉमन वेटिंग लिस्ट दिसत आहे असं वाटत आहे. म्हणजे टोटल विद्यार्थी दिलेले आहेत त्यांनी संख्या तर टोटल 207 विद्यार्थी जे आहेत ते वेटिंगमध्ये लागलेले आहेत. तर ही यादी आहे. तुम्हाला ही यादी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.